सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत काचेच्या बाटल्या बनवणाऱ्या हिंदुस्तान नॅशनल ग्लास या कंपनीच्या फेनिक्स प्लांटच्या भट्टी लीक होऊन मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे। ही घटना रात्री शुक्रवारी 7:45 वाजेच्या सुमारास घडली आहे। कंपनी व्यवस्थापनानं प्रसंगावधान राखत दुसऱ्या शिफ्टमध्ये विविध प्लांटमध्ये काम करणाऱ्या 200हून अधिक कामगारांना सुरक्षित बाहेर काढलं। त्यामुळे कुठल्याही प्रकारे जीवितहानी या ठिकाणी झाली नाही आहे। या आगीत 650 टन क्षमतेची ही भट्टी संपूर्ण जळून खाक झाली आहे। काचेच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल तयार करण्यासाठी या भट्टीचा वापर केला जातो। याच भट्टीमध्ये गळती होऊन भीषण आग लागली। भट्टीपासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या एलपीएन डिझेल तसेच फर्निश ऑइलचे मोठमोठे टँक होते। सुदैवाने ही आग लागल्यानंतर त्या टाक्यांपर्यंत ही आग पोहोचली नाही, तर ही मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती। सिन्नर नगरपालिका, सिन्नर MIDC, नाशिक महानगरपालिका अग्निशमक, त्याचबरोबर पिंपळगाव, बसवंत तसेच सायखडा येथील अग्निशमक दलाच्या गाड्या रात्री या ठिकाणी दाखल झाल्या आणि तात्काळ या ठिकाणी आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं होतं। रात्री 12 वाजेनंतर आग आटोक्यात आली। या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। या घटनेची माहिती समजताच MIDC पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्याम निकम यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पाहणी केली। रात्री उशिरा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील घटनास्थळी येऊन भेट घेतली आहे। या आगीमुळे कंपनीतील पूर्ण प्लांट हा उद्ध्वस्त झाला असून कंपनी पुन्हा चालू होती की नाही याची धास्ती कामगारांमध्ये आहे। यापूर्वी देखील या कंपनीला 2दा अशीच आग लागली आहे, तेव्हाही कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती या निमित्तानं समोर येते। जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर।